Good morning, friends. Reactions of aldehydes and ketones. Already we discussed the four important methods. In that, first one is your addition reaction, second one is your condensation, third very important reaction is your haloform reaction, and fourth one is, which is very important, and that one is your aldol condensation reaction. After that, the fifth very important reaction, that one is your Cannizzaro reaction. बघा मित्रांनो, आपण aldol condensation reaction मध्ये बघितलं. Aldol condensation reaction is given by aldehydes and ketones which contains the alpha hydrogen atom. ज्या aldehydes आणि ketones मध्ये alpha hydrogen atom असतो, असे aldehydes आणि ketones तुम्हाला aldol condensation reaction दाखवतात. तिथं aldol प्रोडक्ट तयार होतो, अल्डिहाइड आणि अल्कोहोल ग्रुप एकत्र असणारा कंपाऊंड तयार होतो आणि मग नंतर त्याचं कंडेन्सेशन म्हणजे इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतं, म्हणून त्याला म्हटलं आपण aldol कंडेन्सेशन. म्हणजे ती जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन आपल्याला अल्डिहाइड्स कीटोन्स दाखवतात, पण कुठले, ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम असतो. इथं त्याच्या अगदी उलट आहे. This reaction is shown by aldehydes and ketones which do not have the alpha hydrogen atom. असे aldehyde आणि कीटोन ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही, असे aldehyde आणि कीटोन तुम्हाला आता Cannizzaro रिॲक्शन दाखवते. म्हणजे त्याच्यापेक्षा उलट तिथं आपण डायल्यूट बेस वापरला 10% NaOH किंवा KOH किंवा Na2CO3 आपण यूज केलेला आहे. इथं तुम्हाला यूज करायचं आहे NaOH पण कॉन्सन्ट्रेटेड, नियर अबाउट 50% त्याचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. मग नेमकं त्या रिॲक्शन मध्ये आणि ह्या रिॲक्शन मधला डिफरन्स तुमचा लक्षात आला. मग इथं रिॲक्शन मध्ये नेमकं काय होणार आहे बघा. इन दिस रिॲक्शन 2 molecules ऑफ aldehydes which do not have alpha hydrogen, this is the important condition, ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही अशा aldehydeचे 2 molecules of such aldehydes when reacted with concentrated NaOH, then what happens? One molecule of aldehyde undergoes oxidation and another molecule undergoes reduction. एकाच ऑक्सिडेशन होईल, एकाच रिडक्शन होईल. It is a self oxidation reduction reaction, therefore it is called as the redox reaction. ही जी रिएक्शन आहे ही सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन आहे, म्हणून त्याला आपण रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. दिस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसमॅटेशन रिएक्शन. बघा ह्याच रिएक्शन म्हणतो आपण डिसमॅटेशन रिएक्शन, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. बघा दोन वेगवेगळे शब्द परत आपण या ठिकाणी वापरलाय, डिसमॅटेशन किंवा डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. याला डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन का म्हटलं असेल, एक्झाम्पल कन्सिडर करू आपण, त्याच्यात तुमचं लक्षात येईल की नेमकं वाय इट इज कॉल्ड ॲज दी डिसमॅटेशन डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. बघा तुम्हाला तुम्ही असं म्हटलं, व्हेन 2 molecules ऑफ aldehyde which do not have alpha hydrogen undergoes the Cannizzaro reaction in the presence of 50% NaOH. बघा रिएक्शन कशा पद्धतीने, फॉर एक्झाम्पल सपोज हियर the aldehyde given is your HC double bond OH. This one is your, you know that very well, this is the first member of your aldehyde family and that one is your formaldehyde. बघा दोन मॉलिक्यूल तुम्हाला या अल्डिहाइडचे घ्यायचे आहेत, फॉर्मल्डिहाइडचे घ्यायचे आहेत. असा अल्डिहाइड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नसेल. बघा तुमचा कार्बोनिल कार्बन जो कार्बन ॲटम असतो तोचा अल्फा कार्बन, इथं अल्फा कार्बनच नाही आहे, अल्फा कार्बन नाही म्हणून अल्फा हायड्रोजन याच्यात नाही. ओके, बघा 2 molecule आपण घ्यायचे आहेत. When 2 molecules of aldehyde which do not have alpha hydrogen reacted with 50% NaOH, याची रिॲक्शन जी आहे आपण कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत करतोय ज्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल 50%. When this mixture is now heated, हे मिक्सचर जर आपण हीट केलं तर काय होणार, तुम्हाला अगोदरच म्हटलं मी, out of these 2 molecules, one molecule undergoes oxidation
and one molecule undergoes reduction. एकाचं ऑक्सिडेशन होईल, एकाचं रिडक्शन होईल. सिम्पली कसं लक्षात ठेवायचं बघा. Here there is a breaking of bond takes place. ओके, इथं हा जो ONA पार्ट असणार आहे, लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतो याचं मेकॅनिझम ऍक्च्युअली वेगळ्या पद्धतीने असणार आहे. हा जो ONA आहे, दिस ONA नाव सॅटिस्फाय द व्हॅलेन्सी ऑफ दिस कार्बन. ONA satisfy the valency of this carbon. This formaldehyde molecule, first formaldehyde molecule, is now undergoes oxidation and it gives the salt of acid. इथं जो कंपाऊंड तुम्हाला मिळाला आहे हा तुमचा salt of acid आहे, which is oxidation product. बघा मग हे NaOH मधला हायड्रोजन आणि इकडचा हायड्रोजन, here this bond undergo the fusion. HCH डबल बॉन्डचं कन्वर्शन झालं सिंगल बॉन्ड मध्ये. दिस हायड्रोजन added here, it is converted into OH. This hydrogen is added to the carbon. म्हणजे याची चौथी व्हॅलेन्सी पण सॅटिस्फाय झाला. ऍक्च्युअल मेकॅनिझम याचं वेगळ्या पद्धतीने लक्षात कसं ठेवणार त्यासाठी तुम्हाला मी हे दोन प्रोडक्ट्सचं दोन रिॲक्टंटचं कन्वर्शन दोन वेगळ्या प्रोडक्ट मध्ये कशा पद्धतीने झालंय. वन ऑफ दी मॉलिक्यूल ऑफ फॉर्मल्डिहाइड इज converted into salt of acid, sodium salt of formic acid, sodium formate. This is the oxidation product. आणि हा जो दुसरा मॉलिक्यूल आहे याचं रिडक्शन झालंय आणि प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला मिळालेला आहे. बघा या ठिकाणी हा ऑक्सिडेशन प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे सोडियम फॉर्मेट. आणि दुसरा जो कंपाऊंड तुम्हाला मिळाला, this one is the reduction product. Reduction product hai. This one is your primary alcohol, which is your methyl alcohol. दूसरा जो है तो methyl alcohol है. एका मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं, दुसऱ्या मॉलिक्यूलचं रिडक्शन होतं. इन द सेम कंडिशन, one undergoes oxidation, one undergoes reduction. This reaction is called the disproportionation reaction. म्हणून या रिएक्शनला काय म्हटलं आपण, डिसप्रपोर्शनेशन. सेम मॉलिक्यूल सेम कंडिशन पण एकाचं ऑक्सिडेशन होतं एकाचं रिडक्शन होतं. दॅट्स हाऊ द रिएक्शन इज कॉल्ड ॲज डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. व्हेन टू मॉलिक्यूल्स ऑफ अल्डिहाइड अंडरगोज द रिएक्शन विथ सोडियम हायड्रॉक्साइड कॉन्सन्ट्रेटेड अल्कली, then one molecule undergoes the oxidation, another undergoes the reduction, that is a redox reaction. This one is your disproportionation or Cannizzaro reaction. Mostly the Cannizzaro reaction is shown by the aromatic aldehydes. इथं आपण आता aromatic aldehyde घेणार, पण तुम्हाला फर्स्ट महत्त्वाची कंडिशन सुरुवातीला मी सांगितले कोणते aldehyde घ्यायचे आपल्याला, असे aldehydes ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नसेल. असा कुठला aromatic aldehyde आहे which do not contain the alpha hydrogen atom? Very simple example, भरपूरदा आपण ते एक्झाम्पल बघितलंय, and that one is your benzaldehyde. घेऊन बघू आपण. when benzaldehyde बेन्झीन रिंगला असेल C डबल बॉन्ड OH. बघा दोन मॉलिक्यूल आपल्याला घ्यायचे आहेत. ह्या मॉलिक्यूल मध्ये बेन्झल्डिहाइडच्या मॉलिक्यूल मध्ये अल्फा कार्बन आहे पण अल्फा हायड्रोजन नाही. अल्फा कार्बन असला नसला आपल्याला काय फरक पडणार नाही, पण काय नको आहे, अल्फा हायड्रोजन. इथं अल्फा कार्बनच नव्हता मग अल्फा हायड्रोजनचा प्रश्न नाहीये. इथं बघा त्या ठिकाणी हा कार्बोनिल कार्बन, हा अल्फा कार्बन आणि ह्या अल्फा कार्बनला एकही हायड्रोजन नाही. कारण जर तुम्ही ह्या स्ट्रक्चरचा विचार केला तर इट कंटेन्स अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. इथं अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आहेत. बघा या ठिकाणी या कार्बनचे चारही व्हॅलेन्सीज कंप्लीट झाले दिसत मला. या कार्बनचे चार व्हॅलेन्सी 1 2 3 4 चार व्हॅलेन्सी कंप्लीट आहेत. या कार्बनच्या पण चार व्हॅलेन्सी कंप्लीट आहेत 1 2 3 4. म्हणजे तिथं एकही हायड्रोजन ॲटम नाही, म्हणजे अल्फा हायड्रोजन नाही. म्हणून हा जो बेन्झल्डिहाइड आहे, दिस बेन्झल्डिहाइड easily undergoes your Cannizzaro reaction in the presence of 50% NaOH concentrated alkali. पण नेहमीप्रमाणे एकाच ऑक्सिडेशन होईल एकाच रिडक्शन होईल. ज्याचं ऑक्सिडेशन होईल
फक्त तिथं काय लिहायचं तुम्हाला हा H रिप्लेस बाय ONA या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. Therefore here when this H replaced by ONA then the product form is sodium salt of benzoic acid. जसा सोडियम साल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड म्हणून त्याला काय म्हटलं आपण सोडियम फॉर्मॅट, तसा सोडियम साल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड इट इज नोन ॲज सोडियम बेन्झोएट. याला काय म्हणणार तुम्ही सोडियम बेन्झोएट म्हणणार. आणि हा जो प्रोडक्ट आहे हा असेल तुमचा ऑक्सिडेशन प्रोडक्ट. मग दुसरा रिडक्शन प्रोडक्ट काय असणार आहे? अनदर प्रोडक्ट रिडक्शन प्रोडक्ट गिव्स द प्रायमरी अल्कोहोल. बघा मित्रांनो प्रायमरी अल्कोहोलला म्हणजे कोणता ग्रुप असणार आहे CH2OH. या अल्डिहाइड ग्रुपचं कन्व्हर्शन CH2OH ग्रुप मध्ये झालं and this one is your reduction product and this one is your benzyl alcohol. हा बेन्झिल अल्कोहोल आहे आणि हा आहे तुमचा सोडियम बेन्झोएट. तर ह्या पद्धतीने एका मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतंय, दुसऱ्या मॉलिक्यूलचं रिडक्शन होतंय आणि दोन प्रोडक्ट तुम्हाला मिळतात, एक ऑक्सिडाइज एक रिड्यूस. Therefore this is a self oxidation reduction reaction, that is a self redox reaction, and this is the Cannizzaro reaction, dismantellation किंवा disproportionation reaction. मग जसं अल्डोल कंडेन्सेशन मध्ये आपण बघितलं दोन अल्डिहाइड्स जर आपण घेतलंय, दोन अल्डिहाइड्स वेगवेगळे आणि त्यांचं जर तुम्ही अल्डोल कंडेन्सेशन केलं, दोन कीटोन घेतले आणि त्यांचं जर तुम्ही अल्डोल कंडेन्सेशन केलं कीटोल कंडेन्सेशन, तुम्हाला चार वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात, दोन सेल्फ आणि दोन क्रॉस प्रोडक्ट. तसं जर आपल्याला वाटलं की या ठिकाणी आपल्याला क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन बघायची आहे तर कशा पद्धतीने क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन आपण कॅरी आउट करू शकतो. Therefore now consider the क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन. मग क्रॉस मध्ये नेमकं काय करायचं असतं आपल्याला? दोन मॉलिक्यूल तुम्हाला घ्यायचे तिथं पण एक अल्डिहाइड जो असेल त्याच्यात आणि दुसऱ्या अल्डिहाइड मध्ये डिफरन्स असला पाहिजे. दोघं जे अल्डिहाइड आहेत ते सारखे असायला नको. जसं या ठिकाणी बघा आता वरच्या दोघं एक्झाम्पल्स मध्ये जे आपण बघितलंय, दोन असेटाल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले, दोन बेन्झाल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले, दोन फॉर्मल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले आणि दोन बेन्झाल्डिहाइडचे मॉलिक्यूल घेतले, दोघं सारखे मॉलिक्यूल आपण घेतले. क्रॉस मध्ये आपल्याला काय करायचंय? दोन अल्डिहाइडच घ्यायचे ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नको, पण दोघं मात्र वेगवेगळे असले पाहिजे. तर असे अल्डिहाइड जर आपण घेतले तर परत मला वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतील. पण जर समजा आपण असं म्हटलं की वरच्या दोघे एक्झाम्पल्स मध्ये अल्डिहाइड्स आपण यूज करून बघू. वरच्या एक्झाम्पल मध्ये आपण फॉर्मल्डिहाइडचे दोन मॉलिक्यूल घेतले, नंतर आपण बेन्झाल्डिहाइडचे दोन मॉलिक्यूल घेतले. आता काय करू आपण? एक मॉलिक्यूल फॉर्मल्डिहाइडचा घेऊ आणि एक मॉलिक्यूल बेन्झाल्डिहाइडचा घेऊ. हे दोघं अल्डिहाइड वेगळे, दोघांमध्ये अल्फा हायड्रोजन नसेल असे मॉलिक्यूल्स जर आपण कॅनिझरोज रिॲक्शन मध्ये यूज केले तर प्रोडक्ट तुम्हाला कशा पद्धतीने मिळेल बघा. नाव कन्सिडर दॅट व्हेन द फॉर्मल्डिहाइड which do not contain अल्फा हायड्रोजन, म्हणजे हा तुम्हाला आता कॅनिझरोज रिॲक्शन दाखवेल. अँड सेकंड मॉलिक्यूल, दुसरा मॉलिक्यूल घेऊ आपण, that one is your benzaldehyde again which do not contain the alpha hydrogen. आता दोघही मॉलिक्यूल डिफरंट आहेत, एक फॉर्मल्डिहाइड आहे एक तुमचा बेन्झाल्डिहाइड आहे, म्हणून याला म्हणणार तुम्ही क्रॉस्ड कॅनिझरोज रिॲक्शन. नाव when it undergoes the reaction with NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड सोबत आपण त्याची रिॲक्शन करतोय कॉन्सन्ट्रेटेड NaOH सोबत. मग प्रश्न असा आहे की या ठिकाणी प्रोडक्ट तुम्हाला नेमका काय मिळणार? जसं अल्डोल कंडेन्सेशन मध्ये तुम्हाला म्हटलं चार वेगळे प्रोडक्ट्स मिळतात, पण इथं जर तुम्ही एक पर्टिक्युलरली फॉर्मल्डिहाइड घेतला आणि दुसरा पर्टिक्युलरली बेन्झाल्डिहाइड घेतला असं जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रॉडक्ट मिळताना पण विचार असं करणार की ह्या दोघांपैकी जसं रिॲक्शन मध्ये बघितलं आपण की एकाचं ऑक्सिडेशन होणार एकाचं रिडक्शन होणार, मग कोणाचं ऑक्सिडेशन होईल कोणाचं रिडक्शन होईल? जर एक तुमचा ॲरोमॅटिक अल्डिहाइड असेल आणि एक तुमचा फॉर्मल्डिहाइड असेल, मित्रांनो लक्षात ठेवा ऑलवेज फॉर्मल्डिहाइड गिव्स द ऑक्सिडेशन प्रॉडक्ट. म्हणजे नेहमी तुम्हाला फॉर्मल्डिहाइड जो तो
ऑक्सिडेशन प्रोडक्ट दाखवेल. म्हणजे फॉर्मलडिहाइडचंच ऑक्सिडेशन नेहमी होतं, याचं नेहमी रिडक्शन होतं. इट अंडरगोज द ऑक्सिडेशन, इट अंडरगोज द रिडक्शन. मग याचं जर ऑक्सिडेशन झालं तर आपल्याला माहिती आहे इट गिव्ह द साल्ट ऑफ ऍसिड. तर तुम्हाला साल्ट ऑफ ऍसिडचा प्रोडक्ट देतो HC डबल बॉन्ड OONA, आणि हा रिडक्शन प्रोडक्ट तुम्हाला देईल, आणि त्याचा रिडक्शन प्रोडक्ट असेल बेन्झीनची रिंग. त्याचं प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्व्हर्शन होईल CH2OH, बेन्झिल अल्कोहोल. This one is your benzyl alcohol, which is the reduction product. This is your sodium formate, which is your oxidation product. तर ह्या पद्धतीने एक ऑक्सिडेशन प्रोडक्ट तुम्हाला मिळाला, एक रिडक्शन प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. लक्षात आलं? तर याला क्रॉस्ड कॅनिझरोज रिएक्शन कशा पद्धतीने आपण दोन वेगवेगळ्या अल्डिहाइड मध्ये दाखवू शकतो. लक्षात आलं? तर ह्या रिएक्शन मध्ये हा जो प्रोडक्ट मिळालेला आहे सोडियम फॉर्मॅट HC डबल बॉन्ड OONA, याचं सहज ऍसिडिफिकेशन होऊ शकतं. आणि मग जर समजा आपण याचं सहज ऍसिडिफिकेशन केलं बाय युजिंग द डायल्यूट ऍसिड मिनरल ऍसिड HCl, then it gives the कार्बोक्सिलिक ऍसिड. हा जो साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आहे याचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होईल. कशा पद्धतीने बघा, NaCl बाहेर पडेल, हायड्रोजन ऑक्सिजनला लिंक होईल. therefore the compound form is your formic acid plus this NaCl. तर ह्या पद्धतीने कॅनिझरोज क्रॉस कॅनिझरोज रिएक्शन तुम्हाला हे दोन प्रोडक्ट मिळाले. समजा या ठिकाणी तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला गेला, वेदर द फॉलोइंग कंपाऊंड गिव्स अल्डॉल कंडेन्सेशन किंवा कॅनिझरोज रिएक्शन. मग इथं तुम्हाला असं क्वेश्चन विचारला, वेदर द आयसोब्युटिराल्डिहाइड, very important, whether the isobutyraldehyde gives कॅनिझरोज रिएक्शन ऑर नॉट. आय थिंक हा क्वेश्चन विचारला पण गेला याच्या अगोदर किंवा MCQs मध्ये पण तुम्हाला दिलेलं असेल. विच ऑफ द फॉलोइंग अल्डिहाइड गिव्स कॅनिझरोज रिएक्शन. आपण काय शोधणार मग? असा अल्डिहाइड शोधणार ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही. बघा आपण शोधून बघू. Suppose here if you consider the isobutyraldehyde, then its structure can be given as like this. चार कार्बनचा अल्डिहाइड आहे, म्हणजे तो ब्युटिरल्डिहाइड तर आहेच, आयसो कंडिशन त्याने सॅटिस्फाय केलेली आहे. मग तुम्हाला असं सांगितलं कंडिशन मध्ये जर अल्फा हायड्रोजन नसेल तर तो कॅनिझरोज रिएक्शन दाखवेल. मग याच्याबद्दल तुम्हाला आता प्रश्न विचारला गेला, आयसोब्युटिरल्डिहाइड तुम्हाला कॅनिझरोज रिएक्शन दाखवेल का? तुम्ही काय शोधणार? यस, हा कार्बन येईल, कार्बन हा तुमचा अल्फा कार्बन, अल्फा कार्बनला हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे म्हणजे हा तुम्हाला कॅनिझरोज रिएक्शन दाखवणार नाही. ज्याच्यात अल्फा हायड्रोजन नसतो तो तुम्हाला दाखवतो. बट हियर व्हेरी इम्पॉर्टंट, हियर द आन्सर इज यस, इट शोज द कॅनिझरोज रिएक्शन. हा तुम्हाला कॅनिझरोज रिएक्शन दाखवतो बिकॉज याच्यातला जो अल्फा हायड्रोजन तुम्हाला दिसतोय त्या अल्फा कार्बनला, ज्या कार्बनला हायड्रोजन आहे त्याच कार्बनला दोन CH3 ग्रुप जे आहेत, that both CH3 group shows the considerable plus I effect. तर हा जो CH3 आहे हा पण तुम्हाला प्लस I इफेक्ट दाखवेल, हा पण तुम्हाला प्लस I दाखवेल. प्लस I इफेक्ट जर दाखवला तर काय होईल, तर हा जो अल्फा हायड्रोजन तुम्हाला दिसतोय आयसोब्युटिरल्डिहाइड मधला, this alpha hydrogen atom is not more acidic in nature. याचा ऍसिडिक कॅरेक्टर कमी होतं आणि जेवढा ऍसिडिक कॅरेक्टर कमी होईल तेवढं इट फेवर्स द कॅनिझरोज रिएक्शन, तेवढा तो जास्तीत जास्त कॅनिझरोज रिएक्शन दाखवतो. म्हणून हा तुम्हाला यस इट शोज द कॅनिझरोज रिएक्शन, हा तुम्हाला कॅनिझरोज रिएक्शन दाखवेल बट डज नॉट शोज द अल्डॉल कंडेन्सेशन. अल्डॉल कंडेन्सेशन रिएक्शन तो दाखवणार नाही. अल्फा हायड्रोजन आहे तरी सुद्धा दाखवणार नाही. कोणते रिएक्शन दाखवेल तो? कॅनिझरोज रिएक्शन दाखवेल. ड्यू टू हियर द प्लस इफेक्ट शोन बाय युअर द अल्किल ग्रुप्स, राईट. तर या ठिकाणी फिफ्थ रिएक्शन जे आहे दॅट वन इज कम्प्लिटेड अँड दॅट्स युअर कॅनिझरोज रिएक्शन. आता 5 वेगळ्या रिएक्शन्स आपल्या कंप्लीट झाल्या आहेत. त्याच्यानंतर पुढची रिएक्शन ती पण खूप महत्वाची रिएक्शन आहे,
सेम रिॲक्शन आपण मागच्या चॅप्टर मध्ये पण बघितली. अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर मध्ये आपल्याला ती रिॲक्शन ऑलरेडी केलेली आहे. जे तुम्हाला त्या रिॲक्शन बद्दल बऱ्याचशा कंडिशन्स किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक माहिती आहेत, तरी सुद्धा आपण या ठिकाणी ती रिॲक्शन इन डिटेल या ठिकाणी बघणार. नाव द सिक्स्थ व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन शोन बाय युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. अल्डिहाइड आणि कीटोनचं ऑक्सिडेशन. Now particularly if you consider the aldehydes जर आपण विचार केला R C डबल बॉन्ड OH. बघा अल्डिहाइड्स जर आपल्याला ऑक्सिडेशन करायचं असेल, दिस वन इज युअर अल्डिहाइड, याचं जर आपल्याला ऑक्सिडेशन करायचं असेल तर you have to add oxygen and it is easily added because it involves, सहज ऑक्सिजन ऍड होतो. कारण की याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड करताना आपल्याला काय करायचं, इट इन्व्हॉल्व्स द ब्रेकिंग ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड. कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक विल, therefore here it easily undergoes oxidation and it gives acid with same number of carbon atom. इथे तुम्हाला अल्डिहाइडचं सहज ऑक्सिडेशन होईल आणि तुम्हाला ऍसिड मिळेल ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या सेम असेल. म्हणजे जेवढे अल्डिहाइड मध्ये असेल तेवढेच कार्बन तुमच्या ऍसिड मध्ये पण असतील. मित्रांनो या ठिकाणी अल्डिहाइडचं जर तुम्हाला ऑक्सिडेशन करायचं असेल तर वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट्स आपण यूज करू शकतो. डायल्यूट HNO3 असेल, ऍसिडिफाईड K2Cr2 असेल, KMnO4 असेल, असे वेगळे ऑक्सिडायझिंग एजंट आपण सहज युटिलाइज करून अल्डिहाइडचं कन्व्हर्शन ऍसिड मध्ये करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल सपोज you are given the aldehyde CH3C double bond OH acetaldehyde. When it is oxidized by using acidified K2Cr2O7 potassium dichromate. K2Cr2O7 आपण यूज करतोय फॉर द acidification. डायल्यूट HNO3 पण आपण यूज करू शकतो. KMnO4 पण आपल्याला यूज करता येतो. सहज याचं ऑक्सिडेशन होईल. अल्डिहाइड्स इझिली अंडरगोज ऑक्सिडेशन. त्याचं कारण तुम्हाला ऑलरेडी म्हटलं मी, बिकॉज इट इन्व्हॉल्व्स द ब्रेकिंग ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड. हा सहज ऑक्सिडेशन तुम्हाला दाखवेल आणि प्रोडक्ट तुम्हाला मिळेल CH3C डबल बॉन्ड OH. जेवढ्या कार्बनचा अल्डिहाइड आहे तेवढ्याच कार्बनचा ऍसिड तुम्हाला या ठिकाणी मिळाला. बरोबर आहे. हे झालं तुमचं ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स. But if you consider the oxidation of ketones, जर आपण कीटोन्सचा विचार केला मित्रांनो, कीटोन्सला कसं दाखवतो तुम्हाला माहिती आहे, RC double bond OR. Both the alkyl groups may be same or different. Ketones does not undergoes oxidation easily. ह्या कीटोनचं ऑक्सिडेशन सहज होत नाही. मग याचं रिझन काय असेल, जसं वरच्या तुम्हाला म्हटलं मी की अल्डिहाइड्स इझिली अंडरगोज द ऑक्सिडेशन बिकॉज इट इन्व्हॉल्व द ब्रेकिंग ऑफ CH बॉन्ड. कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायचा असतो. पण इथं मात्र कीटोनचा जर आपण विचार केला तर कीटोन ऑक्सिडेशन सहज दाखवत नाही. डज नॉट अंडरगोज ऑक्सिडेशन इझिली. इट इज क्वाइट डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज दी कीटोन्स. कीटोन्सला ऑक्सिडाइज करणं खूप डिफिकल्ट आहे. त्याचं कारण काय, याचं जर तुम्हाला ऑक्सिडेशन करायचं असेल तर कोणता बॉन्ड ब्रेक करावा लागेल, ह्या कार्बन मधला आणि अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे तिथं कार्बनच असणार आहे. कोणता अल्किल ग्रुप या कार्बन असणारच आहे. तर कार्बन कार्बन बॉन्ड तुम्हाला ब्रेक करायचा आहे. therefore it is not easy to break that carbon carbon bond. therefore ketones are quite difficult to undergo the oxidation. त्याचं ऑक्सिडेशन सहज होत नाही. मग याचं जर ऑक्सिडेशन तुम्हाला करायचं असेल तर you have to use the vigorous condition, drastic condition. You can oxidize this by using CrO3. हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट तुम्ही यूज करू शकता. किंवा यू कॅन यूज हिअर ऑर इन्स्टेड ऑफ CrO3 याच्या ऐवजी आपण दुसरा रिएजंट यूज करू शकतो. आणि दॅट वन इज युअर हॉट कॉन्सन्ट्रेटेड HNO3. हॉट कॉन्सन्ट्रेटेड HNO3 तुम्ही यूज करू शकतात. बघा त्या ठिकाणी कीटोनचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला ड्रास्टिक कंडिशन यूज करायला लागली.
अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं तुम्हाला ऍसिड मिळतो आणि तो जो ऍसिड मिळेल त्या ऍसिड मध्ये नंबर ऑफ कार्बन आणि याचे नंबर ऑफ कार्बन सारखे असतात, सेम नंबर ऑफ कार्बन्स. व्हेरी सिम्पल. पण कीटोनचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं तर इथं तुम्हाला तो ऍसिड देतो. अगेन इट गिव्स द कार्बोक्सिलिक ऍसिड, बट दिस कार्बोक्सिलिक ऍसिड गिव्स लेस नंबर ऑफ कार्बन ॲटम. इथं तुम्हाला असा कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो त्याच्यामध्ये कार्बन ॲटमची संख्या कमी असते ॲज कम्पेअर्ड टू युअर ओरिजिनल अल्डिहाइड कीटोन. ओरिजिनल कीटोन जो असतो त्याच्यापेक्षा कमी कार्बन असणारा ऍसिड तुम्हाला मिळतो. असं का? तर इथं कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होईल, हा जो पार्ट असेल तो त्यातलं सेपरेट होईल, म्हणजे कार्बनची संख्या डेफिनेटली कमी होणार. मग ऑक्सिडेशन कशा पद्धतीने होईल ते बघू आपण या ठिकाणी. सपोज हिअर दी कंपाऊंड गिवन इज, एखादा कीटोन तुम्हाला दिलेला आहे CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 CH3. कीटोनचं नॉमेनक्लेचर आपल्याला माहिती आहे, सांगता येईल. सिम्पल इज युअर. बघा किती कार्बनचं कीटोन आहे, 1 2 3 4 5 5 कार्बनचं कीटोन आहे. सेकंड पोझिशनला कीटोनिक ग्रुप आहे, दॅटफॉर पेंटेन 2-ON. पेंटेन 2-ON हे त्याचं IUPAC नेम आलं. कॉमन नेम कसं देतो आपण, अल्किल ग्रुप्स अल्फाबेटिकली अगोदर लिहायचे. हा तुमचा मिथिल आहे, हा तुमचा प्रोपेल आहे, म्हणून मिथिल एन प्रोपेल, नॉर्मल प्रोपेल, सरळ चेन मधला प्रोपेल आहे. मिथिल CH3, मिथिल एन प्रोपेल कीटोन हे त्याचं कॉमन नेम आलं. ह्या कंपाऊंडचं आपल्याला, ह्या कीटोनचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. कशा पद्धतीने ऑक्सिडेशन बघा, इट इज ऑक्सिडाइज्ड बाय युजिंग CrO3 or by using hot concentrated HNO3. लक्षात व्यवस्थित. जेव्हा तुम्ही कीटोनचं ऑक्सिडेशन करणार तेव्हा कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होईल. मग हा बॉन्ड ब्रेक करायचा की इकडचा बॉन्ड ब्रेक करायचा? दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा महत्वाचा क्वेश्चन आहे, कारण की इकडचा बॉन्ड ब्रेक केला तर तुम्हाला वेगळा कंपाऊंड मिळेल, इकडचा बॉन्ड ब्रेक केला तर वेगळा कंपाऊंड मिळेल. मग नेमकं बॉन्ड कुठला ब्रेक करायचा? त्या ठिकाणी एक सिंपल स्टेटमेंट तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवायचं, जे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाहीये. वेन अनसिमेट्रिकल कीटोन इज गिवन, हा अनसिमेट्रिकल आहे, इकडे CH3 इकडे काय C3SO, म्हणजे सारखे दोन अल्किल ग्रुप नाहीत म्हणून तो अनसिमेट्रिकल आहे. जर तुम्हाला अनसिमेट्रिकल कीटोन दिलेला असेल, when unsymmetrical ketone undergoes the oxidation, त्याचं जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं then, लक्षात when unsymmetrical ketone undergoes oxidation then smaller alkyl group, बघा CH3 हा C3H7, लहान कोणता आहे CH3, smaller alkyl group always, लक्षात smaller alkyl group always remain intact with carbonyl group. स्मॉलर ग्रुप जो असतो, लहान अल्किल ग्रुप जो असतो, कमी कार्बनचा अल्किल ग्रुप जो असतो, तो नेहमी ह्या कार्बोनिल ग्रुप सोबत असतो. म्हणजे तो कार्बोनिल ग्रुपला सोडत नाही, म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होणार नाही, म्हणजेच हा बॉन्ड तुमचा ब्रेक होईल. जो अल्किल ग्रुप मोठा आहे तो बॉन्ड ब्रेक होतो. मग ब्रेक झाल्यानंतर दोन फ्रॅगमेंट्स तयार झाले, बघा दोन तुकडे तयार झाले. इथं पहिला फ्रॅगमेंट काय तयार झाला बघा, या ठिकाणी लिहितो मी आता CH3 C डबल बॉन्ड O, हा पहिला फ्रॅगमेंट, आणि दुसरा CH3 CH2 CH, 3 कार्बनचा नॉर्मल प्रोपेल ग्रुप. लक्षात प्रोपेल ग्रुप तयार झाला. दोघही फ्रॅगमेंट जे असतात दोघांचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. मग याचं जर कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्ही लिहिला तर CH3COH, आणि याचा लिहिला तर CH3 CH2, आणि हा जो टर्मिनलचा कार्बन असेल इथून ब्रेक झाल्यानंतर ह्या ग्रुपचं कन्व्हर्शन परत COH मध्ये होईल. मी तुम्हाला कंपाऊंड मिळेल CH3 CH2 C डबल बॉन्ड OOH, प्रोपिओनिक ऍसिड. हा तुमचा ऍसिडिक ऍसिड. किती ऑक्सिजन लागले? 1 2 3 4. ऑलरेडी त्यातला एक आपल्याकडे आहे, 3 ऑक्सिजन ॲटम. ह्या पद्धतीने जे दोघं फ्रॅगमेंट्स असतात, दोघं फ्रॅगमेंट्सचं कन्व्हर्शन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं. व्हेरी सिंपल. स्मॉलर अल्किल ग्रुप ऑलवेज रिमेन इंटॅक्ट विथ कार्बोनिल ग्रुप. हा जो रूल आहे किंवा हे जे स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं ते तुमच्या बुक्स मध्ये नसेल, इट इज कॉल्ड द पोपोज रूल. व्हॉट इट कॉल्ड?
पोपोज रूल, जसं आपण मार्कोनिकोव्ह रूल बघतो, सेट-जेम्स रूल बघतो, तसा हा काय पोपोव्हज रूल आहे. पोपोव्हज रूलनुसार स्मॉलर अल्किल ग्रुप हा नेहमी कार्बोनिल ग्रुप सोबतच राहणार. ओके. आता दुसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊन बघू. सपोज हिअर दी कीटोन गिवन इज, तुम्हाला कीटोन दिलेला आहे CH3 C डबल बॉन्ड O CH3 सिमेट्रिकल कीटोन, दोघं बाजूला सारखे अल्किल ग्रुप असणारा कीटोन तुम्हाला दिलेला आहे. बरोबर. बघा आता याचं तुम्हाला ऑक्सिडेशन करायचं आहे बाय युजिंग CrO3. तुम्हाला असं म्हटलं मी, आता इथं विचार करायची गरज नाही कोणता बॉन्ड ब्रेक करायचा, कारण की दोघं अल्किल ग्रुप सारखे, स्मॉलर आणि लार्जर, कोणालाही स्मॉल म्हणा कोणालाही लार्ज म्हणा. ओके. मग आपल्या रूलनुसार दोघं फ्रॅगमेंटचं कन्व्हर्शन ऍसिड मध्ये होईल. एक 2 कार्बनचा ऍसिड तुम्हाला मिळेल CH3 C डबल बॉन्ड O OH, आणि दुसरा जो फ्रॅगमेंट आहे याचं पण कन्व्हर्शन ऍसिड मध्ये होईल. 1 कार्बनचा ऍसिड तुम्हाला मिळेल, कारण याच्यात एकच कार्बन आहे. मग 1 कार्बनचा ऍसिड कुठला असतो? HC डबल बॉन्ड O OH, फॉर्मिक ऍसिड. बघा 2 कार्बनचा ऍसिड आणि 1 कार्बनचा ऍसिड, 2 वेगळे ऍसिड तुम्हाला मिळाले. याच्यात महत्वाचा रूल लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला एखाद्या कीटोनचं ऑक्सिडेशन केल्यावर 1 कार्बनचा ऍसिड मिळत असेल तर, फक्त काय सांगतो मी, 1 कार्बनचा ऍसिड, इथं तुम्हाला 2 कार्बनचा आणि 3 कार्बनचा मिळाला, नो प्रॉब्लेम. इथं 2 कार्बनचा मिळाला, काही अडचण नाही. पण 1 कार्बनचा ऍसिड जर मिळत असेल, वन ऑफ द प्रोडक्ट फॉर्म इज acid having only 1 carbon atom, then what happens? That acid, इथं जो तुम्हाला 1 कार्बनचा ऍसिड म्हणजे काय, फॉर्मिक ऍसिड, जर तुम्हाला फॉर्मिक ऍसिड ॲज वन ऑफ द प्रोडक्ट मिळत असेल इन द ऑक्सिडेशन ऑफ युअर कीटोन्स, देन दॅट फॉर्मिक ऍसिड अंडरगोज फर्दर ऑक्सिडेशन. या फॉर्मिक ऍसिडचं परत ऑक्सिडेशन होतं अँड इट इज कन्व्हर्टेड इनटू द CO2 अँड H2O, आणि त्याचं कन्व्हर्शन CO2 आणि H2O होईल. कशा पद्धतीने बघा तो फॉर्मिक ऍसिड, जेव्हा जेव्हा फॉर्मिक ऍसिड तयार होईल तेव्हा परत याचं ऑक्सिडेशन होईल. इथं टोटल तुम्हाला 3 ऑक्सिजन लागले, 1 2 3 4, 4 पैकी ऑलरेडी तुमच्याकडे आहे 3, जसे इकडे लागले. परत याचं ऑक्सिडेशन होईल, it undergoes the further oxidation and it is converted into, या ठिकाणी तयार झालं तुमचा CO2, याचं कन्व्हर्शन झालं CO2, आणि दुसरा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन, दॅट इज H2O. पण हे केव्हा होईल? फक्त जेव्हा तुम्हाला ऑक्सिडेशन केल्यानंतर, कीटोन्स ऑक्सिडेशन केल्यानंतर एक प्रोडक्ट हा फॉर्मल्डिहाइड असेल, त्याच वेळेस तुम्हाला हे करायचं आहे. मग ही रिॲक्शन तुम्ही इन ऑल टोटल एकत्र जर केली, ओव्हरऑल जर केली, तर तुम्ही एकत्र करून डायरेक्ट 3 ऑक्सिजन आणि हा 1 असे 4 ऑक्सिजन दाखवू शकतात. म्हणजे ह्याच रिॲक्शनला तुम्ही ओव्हरऑल रिॲक्शन म्हणून असे पण दाखवू शकतात. बघा CH3 हा कंपाऊंड मी घेतोय, CH3 C डबल बॉन्ड O CH3, तोच रिॲक्टंट मी घेतला, प्लस किती ऑक्सिजन लागले टोटल? 4. मग या ठिकाणी लिहिलेल 4 ऑक्सिजन ॲटम्स, 4 ऑक्सिजन लागले. इट अंडरगोज द ऑक्सिडेशन, याचं ऑक्सिडेशन आपण केलं. मग पहिला प्रोडक्ट तुमचा तोच तयार होईल, दॅट इज CH3 COOH, डायरेक्ट लिहिले मी त्याला CH3 COOH, प्लस दुसरा प्रोडक्ट काय तयार होईल? आता याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालंय? CO2, म्हणजे तो न लिहिता मिळाला CO2 प्लस H2O, असं त्याचं मी कन्व्हर्शन दाखवू शकतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट हे 2 रिॲक्शन न लिहिता तुम्ही डायरेक्ट अशी रिॲक्शन लिहू शकता. डायरेक्ट तिथं मात्र किती ऑक्सिजन लागतं तुम्हाला? 4 ऑक्सिजन. इन दिस वे द ऑक्सिडेशन ऑफ दिस कंपाऊंड मीन्स युअर ऍसिटोन टेक्स प्लेस. जिथं फॉर्मिक ऍसिड तयार होईल त्याच ठिकाणी तुम्हाला ह्या पद्धतीने हे कन्व्हर्शन करायचं आहे. तर हे झालं म्हटलं मित्रांनो 6th रिॲक्शन, दॅट वन इज युअर ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोय. 6 रिॲक्शन्स आपल्या कंप्लीट झाल्यात, अजून 3 रिॲक्शन्स बाकी आहेत. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण त्या कंप्लीट करणार. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो काल पण तुम्हाला सांगितलं होतं खूप कमी लाईक्स तुमचे व्हिडिओजला आहेत, म्हणून ते लाईक करत चला. तुमच्या मित्रांना ती लिंक शेअर करा
आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनल हे लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कशाला? कारण की सबस्क्रिप्शन केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओज जसाही अपलोड होईल तसं लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत असतं. म्हणून अगोदर ते सबस्क्रिप्शन करा. PDF फॉर्ममध्ये याचे नोट्स तुम्हाला मी लगेच पाठवणार. जसाही व्हिडिओ अपलोड होईल तसं लगेच तुम्हाला नोट्स पण पाठवेल. मित्रांनो, हे चॅप्टर थोडंसं संपण्याच्या मार्गावर आपला आहे. अजून 4-5 व्हिडिओज आपण याच्यात टाकणार आहोत. ह्या चॅप्टरचा स्टडी व्यवस्थित करा, कारण की ह्या चॅप्टरवर मी तुमच्या टेस्ट या ठिकाणी कॅरी आउट करणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून थोडंसं ओव्हरलुक करत राहा, व्हिडिओ परत बघत राहा. काही अडचण आली तर मला विचारत चला. हे टेस्ट घेतल्यानंतर मला असं जाणवायला नको की तुम्हाला व्हिडिओजचा कन्सेप्ट जो असेल व्हिडिओमधला तो क्लिअर झालेला नाही आहे. जे अडचण असेल त्या अगोदर तुम्ही विचारू शकता. म्हणून व्हिडिओचं रिपिटेशन करा, व्यवस्थित लिहून घेत चला. आज आपण या ठिकाणी थांबतोय. थँक्यू.